नमस्कार काकळेना भाग 2. इथे रेवती ही रडत रडत रूममध्ये निघून जाते. रेवतीचे आईबाबा स्वतःकडे हतलब होऊन बघत असतात. रेवतीची आई तिच्या रूममध्ये जाते. रेवती बेडवर पालथी पडून उशीला कवटाळून ढसाढसा रडत असते. आई तिच्या डोक्यावर हळूवार कुरवळते. रेवती रागाने आईचा हात दूर लोटते. आई तिला समजावण्याच्या प्रयत्नात परत तिला हाक मारत मग कुरवाळते. तशी ती रागात उठून बसते. आई, शिखाच्या चुकीची शिक्षा मला का देण्यात येते? चुकीचं तर शिखा वागली होती. मनमानी पण तीच करत होती. अजूनही शिखामुळे बाकीच्यांना का गृहीत धरताय तुम्ही? आई तिला आपल्या जवळ घेते. रेवती परत आपल्या आईच्या कुशीत ढसाढसा रडायला लागते. इतक्यात विक्रम आत येतो. आई रेवतीला गप्प राहण्यास सांगते. रेवू, आता तो विषय नको. विक्रम रेवतीच्या बाजूला येऊन बसतो. विक्रम, मी ऐकलंय सगळं. खरोखरच शिखामुळे आपण सगळ्यांना गृहीत धरायला लागलोय. रेवती, भाई, मला तसं म्हणायचं नव्हतं. रेवतीची आई, विक्रम प्लीज. रेवूला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. रेवतीचे बाबाही तिथे येतात. रेवतीचे बाबा, विक्रम, मला तरी वाटते प्रमोद आणि मेघा खरंच चांगली माणसं आहेत आणि आता या दोघांनी लग्न केलंच आहे. मग आता आपण उगाच विषय ताणायला नको. मेघा हुशार आहे आणि समजदार आहे. आपली रेवू सुखी राहील. रोहनच्या बाबांशी मी बोलेल, समजून त्यांना. विक्रम, हो, मी बोलतो रोहनशी. रेवती, भाई, आय एम सॉरी. विक्रम, यात तुझी काही चूक नाही. आणि विक्रम निघून जातो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रमोद ऑफिसला जायला निघतो. मेघा आपल्याच विचारात गुंग असते. प्रमोद तिच्याजवळ जातो. गुडघ्यावर बसून मेघाला समजावतो. प्रमोद, ताई, अगं कशाला वाईट वाटून घेतेस? होईल सगळं नीट. मेघा, आय एम सॉरी. तुमचा संसार सुरू होण्यापूर्वीच माझ्यामुळे हे काय होऊन बसलं. प्रमोद, ताई, काही झालेलं नाही. तू रडणं थांबव आधी. मेघा, नाही बेटा, मला माझी जबाबदारी नीट पाळता नाही आली. मी परत त्यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करेल. हवं तर पाय धरेन मी त्यांचे. इतक्या दारावर रेवती आणि तिचे आईवडील येतात. रेवतीचे बाबा, त्यांची काही गरज नाही आहे बेटा, आम्हाला माफ कर. पण तिसऱ्या एका व्यक्तीमुळे आम्ही तुम्हाला गृहीत धरायला नको होतं. आम्ही आत येऊ शकतो का? मेघा, आपले अश्रू पुसत, या ना सर, प्लीज बसा तुम्ही, मी पाणी आणते. रेवतीची आई, मेघा, नको मेघा, राहू दे, तू बस आधी. मेघा, कालच्या प्रकरणाबद्दल आम्ही तुम्हा दोघांची माफी मागतो. प्रमोद, अहो माफी कशाला, कालचा विषय कालवरच सोडून देऊया. रेवतीचे बाबा, मग लग्नाची तयारी करायला हवी. काय आहे? आणि यांनी रजिस्टर केलं पण आपणही पद्धतीने होऊन जाऊन दे लग्न. मेघा, अगदी माझ्या मनातल्या म्हणालाच सर. रेवतीची आई, अगं सर काय म्हणतेस? बाबा म्हण त्यांना. आणि मला आई. मेघा खूप खुश होते. प्रमोद आणि रेवती दोघी आनंदाने भरून जातात. पुढची सविस्तर चर्चा करण्यासाठी मेघा आणि प्रमोदला रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण देऊन रेवतीचे व तिचे आई वडील निघून जातात. प्रमोद, लव्ह यू दी. थँक यू सो मच. बिगिन अ पार्ट ऑफ माय लाईफ. आणि तो तिला घेऊन आनंदाने नाचायला लागतो. नंतर दोघेही आपापल्या कामाला निघून जातात. आज मेघाला एका कॉलेक्टरच्या ऑफिसमध्ये मीटिंगला जायचे असते. असं तर त्या कॉलेक्टरचे बरेचसे प्रोजेक्ट मेघाने पूर्ण केले होते, पण यावेळेस त्याच्या नवीन घराचं डिझाईन होतं ज्यात त्याने स्वतःहून लक्ष घातले होते. आफ्टर ऑल त्याला हे घर त्याच्या स्वतःच्या होणाऱ्या बायकोला गिफ्ट करायचं होतं. हा कॉलेक्टर म्हणजे विक्रमचा मित्र रोहन देशमुख. मेघाला हे अजूनही माहिती नसतं. आज पहिल्यांदाच दोघांची ओळख होणार असते. मेघा, केबिनचं दार लॉक करून, मे आय कम इन? रोहन, ओ मिस मेघा, प्लीज कम इन. मेघाला बघताच रोहन खुर्चीवरून उठून उभा राहतो. तिला एक क्षण पाहताच बसतो. हलका गुलाबी रंगाचा चुडीदार सूट, हातात त्याचं कॉलिब्रेशनच्या बांगड्या, गळ्यात नाजूक सोन्याची चेन, मोकळे सुटलेले लांब केस, ओठावर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि माथ्यावर मोतीची टिकली तिच्या सौंदर्यात अजूनच भर पाडत होती. मेघा, हॅलो मिस्टर रोहन, मी मेघा. आज पहिल्यांदाच आपली भेट होते. रोहन, इतके दिवस हा आयटम कुठे होता यार? अगदी हळू आवाजात. मेघा, एक्सक्यूज मी, काय म्हणालात? मेघाने त्याचं बोलणं ऐकलं पण इग्नोर करत ती कामाविषयी बोलू लागली. रोहन, काम तर होतच राहतील. बाय द वे, आज संध्याकाळी बाहेर कॉफीसाठी भेटूया. मेघा जरा दचकून, आय एम सॉरी बट मला काही काम आहेत. तुम्ही हे डिझाईन फायनल करा ना, कॉफी काय होतच राहील. डिझाईन बघताच रोहनचं लक्ष डिझाईनवर कमी मेघावर जास्त होतं. मेघाने ते बरोबर हेरलं. तिने लवकरात लवकर मीटिंग संपवली आणि तिथून बाहेर निघाली. ती जरा घाईतच निघाली आणि तिला एकाला धक्का लागून पाय घसरला, पण समोरच्या व्यक्तीने प्रसंगावर राखून तिला पकडले. दोघांची नजरेभेट झाली आणि ती चमकून स्वतःला सर्वात मागे झाली. तो विक्रम होता. ती फक्त थँक्यू म्हणून निघून जाते आणि विक्रम रोहनच्या कॅबिनमध्ये जातो.
रोहन, हाय विक्रम, आज सकाळीच येणं केलंस? विक्रम, रोहन तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. रोहन, हा बोला ना, तू एवढा अपसेट का आहेस? इज एव्हरीथिंग ओके? विक्रम, थोडं गंभीर होतं. रेवतीशी तुझं लग्न नाही होऊ शकत. आय एम सॉरी फॉर दॅट. आय एम होप यू कॅन अंडरस्टँड. याचा आपल्या मैत्रीवर काही परिणाम नाही होणार. आणि तो रेवती व प्रेमाबद्दल सांगतो. रोहन, बस यार, इट इज ओके. ॲक्च्युली रोहनला रेवतीशी काही घेणं देणं नव्हतं. रेवतीसोबत लग्न करून त्याला विक्रमकडून आपल्या बिझनेस वाढवून घ्यायचा होता. पण आता रोहनला बिझनेसपेक्षा मेघामध्ये जास्त इंटरेस्ट वाटत होता. म्हणून लग्न तुटण्यास वाईट त्याला वाटत नव्हतं. रोहन स्मार्ट, हुशार आणि एक श्रीमंत मुलगा, पण तो थोडा स्त्रीलपंड होता. आज ही मुलगी तर उद्या दुसरी. विक्रमची आणि त्याची भेट एका कॉन्फरन्स दरम्यान होते. त्यांच्या गोड बोलण्याच्या स्वभावामुळे तो चांगलाच परिचयाचा होऊन जातो. विक्रम स्वतः रेवतीच्या लग्नाचा प्रस्ताव रोहनसमोर मांडतो. रोहनचा मूळचा स्वभाव फार वेगळा असतो. रात्रीच्या जेवणासाठी मेघा आणि प्रमोद रेवतीच्या घरी येतात. प्रमोद आणि रेवतीचं लग्न डिस्टन्सच्या बिल्डिंग असं ठरवतं. रेवतीचे बाबा लग्न गोव्याला त्यांच्या आजोळी करण्याचा प्रस्ताव मांडतात. 15 दिवसांनी साखरपुडा आणि 1 महिन्यानंतर लग्न असा मुहूर्त काढून सगळा कार्यक्रम ठरवतात. सगळे गप्पा मारत हसत खेळत जेवणाला सुरुवात करतात. पण विक्रम जेवणाला उपस्थित नसतो. मेघा त्याबद्दल बाबाला विचारते. इतक्यात विक्रम आणि रोहन येतात. रात्री घरी पाहुणे येणार असल्याने विक्रमला माहिती असते, पण तो विसरतो आणि रोहनचा राग गेला आहे हे बघण्यासाठी त्याला रात्रीच्या जेवणात आमंत्रण देत घरी घेऊन येतो. आई त्या दोघांना सुद्धा पान वाटते. मेघाला बघून रोहन मनातून भलतंच खुश होतं. जेवताच त्याचं लक्ष फक्त मेघावर होतं. मेघाने ते ओळखलं होतं. तिने लवकरच जेवण आटोपून प्रमोदला घेऊन सर्वांचा निरोप घेतला. आज प्रोजेक्टच्या बहाणे रोहन रोज मेघाशी जवळीक साधू लागला. मेघा वारंवार त्याला टाळत होती. लग्नाच्या शॉपिंगमध्ये पण येऊ लागला. मेघाला राग तर खूप आला होता, पण रेवतीच्या भावाचा मित्र आहे म्हणून ती काहीच बोलत नव्हती. रेवतीचा भाऊ शॉपिंगला नसला तरी रोहन आवर्जून हजर असायचा. असं चालू असताना साखरपुड्याचा दिवस उजाडला. साखरपुड्यासाठी एक हॉल ठरवण्यात आला होता. मेघा आणि प्रमोद गाडीतून खाली उतरतात. विक्रम स्वागताला उभाच असतो. त्याची नजर मेघावर पडतात. तो तिच्यात हरवून जातो. जांभूळ रंगाची पैठणी, अगदी चापून चोपून नेसलेली, कानात सोन्याचे झुमके, गळ्यात सोन्याचा नाजूक हार, हातात कंगन आणि काढून एका बाजूला मोकळे सोडलेले केस, माथ्यावर नाजूक चंद्रकोर, लाल रंगात भिजलेले नाजूक होठ, यात भर म्हणजे तिच्या गालावर पडणारी खळी. आज तिच्या रूपाने विक्रम पुरता घायाळ झाला होता. याआधी त्याने तिला असं कधीच पाहिलं नव्हतं, कारण तो लग्नाच्या संवादात कधी नव्हताच. पण आज नव्याने त्याच्या मनात पालवी खूप फुटली. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की